काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संगमनेर तालुका सहकारी दूध संघाच्या वतीनं 1500 तरुण दूध उत्पादकांची कार्यशाळा पार पडली आहे. वसंत लॉन्समध्ये या कार्यशाळेचं आयोजन केलं गेलं. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारातून संगमनेर तालुक्यामध्ये समृद्धी निर्माण झाली आहे. संगमनेर तालुका हा दुधाचा तालुका म्हणून ओळखला जात असून आगामी काळामध्ये पंजाबप्रमाणे दुग्ध क्षेत्रात क्रांती करण्यासाठी रणजितसिंह देशमुख यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या मिशन 50 लिटर क्षमतेच्या गायी निर्मितीमुळे राज्यात दुसरी दुग्ध क्रांती होईल, असे गौरवोद्गार पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष दलजीत सिंग गिल यांनी काढलेत. तर कमी गायी जास्त दूध हे सूत्र आगामी काळात वापरा असं आवाहन माजी महसूल आणि कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलंय. यावेळी व्यासपीठावर लोकनेते बाळासाहेब थोरात, राजहंस दूध संघ आणि महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, पंजाबचे PDFAचे खजिनदार राजपाल सिंग, सुखदेव सिंग, कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्री थोरात, वाईस चेअरमन राजेंद्र चकोर, उदय तिवारी, डॉक्टर समद लक्ष्मणराव कुटे, रामहरी कातोरे, नवनाथ आरगडे, दूध संघाचे संचालक विलास वरपे, भास्करराव सिनारे, रमेश गुंजाळ, विलास कवडे, संतोष मांडेकर, बादशाह वाळुंज, विक्रमराजे थोरात, संजय पोकळे, बबनराव कुऱ्हाडे, विष्णू ढोले, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, डॉक्टर प्रमोद पावसे, भारत मुंगसे, प्रतिभा सोमनाथ जोंधळे, मंदा नवले, कार्यकारी संचालक डॉक्टर सुजित खिलारी, विनोद हासे यांच्यासह विविध व्हेटरनरी डॉक्टर, त्याचप्रमाणे तालुक्यातील युवक, दूध उत्पादक आणि महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या. पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 5 ते 7 वर्षामध्ये दूध धंद्याचं मोठ्या प्रमाणावरती चित्र बदललेलं असणार आहे आणि त्या दृष्टीने पहिलं पाऊल त्या दिशेने वाटचाल आजच्या या कार्यक्रमातून आपण करत आहोत आणि म्हणून आजचा हा एक ऐतिहासिक कार्यक्रम आणि ऐतिहासिक क्षण आजचा खरं तर आहे. या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये संगमनेर तालुका दूध उत्पादक व प्रक्रिया संघ आयोजित महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशन आणि पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मिशन 50 लिटर दुग्ध क्रांती पुन्हा एकदा या परिसंवादाचा आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. आपली संकल्पना अशी आहे की आता आपल्याला परत ते सगळं चुका करत बसायची गरज नाही. ते आज आपल्या बरोबर आलेले आहेत. याच्या पुढच्या काळात ते आपल्याला त्यांचा जो अनुभव आहे, ते जे या 20 वर्षामध्ये शिकलेले आहेत, त्यांचं जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे, त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे, तो आपल्याला ते आता आपल्याला देणार आहे. आपल्याला फक्त त्याचं अनुकरण आता करायचं आहे. आपल्याला परत त्यांनी जे सगळं रिपीट केलं आहे ते करायची गरज नाही. फक्त ते जे सांगतात आहेत, त्यांच्या अनुभवातून जे आपल्याला शिकवणार आहेत, ते आपल्याला फक्त पुढं नेऊन जाण्याचं काम करायचं आहे, अनुकरण करायचं आहे. आणि त्यांना जर हे आत्ता या स्टेजपर्यंत यायला 20 वर्ष जर लागली असतील तर तुम्हाला सांगतो आपण हे 5 ते 7 वर्षात हे शक्य करू शकतो. मी मोगम बोलत नाही, मी तुम्हाला तेच पुढं सांगतो आपण कसं करू शकतो. तर अशा पद्धतीने ही संकल्पना आहे की आपल्याला पंजाबच्या धर्तीवर 50 लिटरची गाय निर्माण करायची आहे. ते तर आता फार पुढं गेलेत. ते तर आता त्यांच्या स्पर्धेमध्ये परवा मागच्या महिन्यामध्ये जी स्पर्धा झाली, 83 लिटरची गाई पहिलीवाली 83 लिटर दूध दिलं त्या गाईने. आणि त्याच्यापेक्षा विशेष पहिली गाई असू शकते एखादी वेगळी गाई, पुढचे जे 10 नंबर होते ते सगळे 70 लिटरच्या पुढचे होते. म्हणजे विचार करा त्यांनी काय काम केलेलं आहे. कल्पना तरी करू शकतो का आपण 60 लिटर 70 लिटर गाई दूध देऊ शकते आपल्या गोठ्यामध्ये. तर आपण पंजाबचं बघून 50 लिटरचं आपण टार्गेट ठेवलेलं आहे आणि त्या दृष्टीने आपण या ठिकाणी आता वाटचाल करणार आहोत. आता कसं करायचं त्याला 2 पद्धती तुम्हाला सांगतो. पहिले, आता काही म्हणतील आपण आता काय रेडीमेड सगळं आहेच तिकडं तयार झालेलेच गाई विकत आणू, आपल्या गोट्यात ठेवू, लगेच दूध उद्यापासून चालू होऊन जाईल 50 लिटर. एवढं काय करण्याची गरज आहे त्याची.
बरोबर आहे का नाही? आणि हा प्रयोग तालुक्यात झालेला आहे, तालुक्यात नाही राज्यात झालेला आहे. 4-5 वर्षापासून लोक शेतकरी आपण बघत होतो, पंजाबला जात होते, गाया भरून ट्रक भरून गाया इथं आणत होते आणि इथं आल्यानंतर काय होत होतं याची सगळ्यांनी अनुभव घेतलेले. पण इथं आपण मूलभूत आपली त्यामध्ये चूक काय झाली? आता आपण जात होतो शेतकरी तिथं गाया चांगल्या बघत होतो, चांगली मोठी गाय बघायचो, निवडायचो, गाभण आहे का ती तपासायचो, गाभण गाय आपण घेऊन यायची तसं जनायला. जसं आपण आपल्या बाजारात जाऊन घेऊन येतो जन्नरी गाय, शेवटचे 8-15 दिवस महिनाभर राहिलेली असलेली गाय घेऊन येतो, तसे आपले शेतकरी तिथं जाऊन पंजाबवरून त्या गायी घेऊन आले. आता मुळात ती गायी गाभण असल्यामुळं ती मुळात स्ट्रेसमध्ये असते, तिच्या शरीरावर प्रचंड स्ट्रेस त्यामध्ये असतो. त्यानंतर ती गाई तिकडून आणायची, तिचा प्रवास तो 4-5-6 दिवसाचा पंजाबचा लांबचा प्रवास आहे, जवळचा नाही. तो प्रवास करून ती गाई इथं येते, ती त्यामध्ये परत डबल स्ट्रेसमध्ये त्या प्रवासामुळे जाते. इथं आल्यानंतर ती गाई जणती, ती जणल्यावर परत तिप्पट स्ट्रेस तिच्या शरीरावर त्या ठिकाणी पडतो आणि मग असं झाल्यावर जार पडत नाही, जार अडकला, गाईला किटोसिस झाला, गाईला ताप आला, असे प्रकार या ठिकाणी झाले. ज्या 40-40 लिटर दूध देणाऱ्या गायी होत्या इथं आल्यानंतर 10 गाया एखाद्या शेतकऱ्यांनी आमच्या आणल्या असतील, त्यातल्या 5-6 तर आजारीच पडल्या, 2-3 त्यामध्ये दगावल्या, खाली शिल्लक 2-3 गाया राहिल्या, त्या देखील तिथं 40 लिटर दूध देत होत्या, इथं 15 लिटर दूध द्यायला लागले. ही सत्य परिस्थिती जी आहे ते तुम्हाला सांगतोय. अनेक शेतकरी इथं तुम्हाला अनुभव असेल, मी सांगण्यापेक्षा तुम्ही ते अनुभवलेला असणार आहे काही शेतकऱ्यांनी. तर आपण ही चूक केली. आपल्याला बदल आता काय करायचं आहे? पंजाबवरून आपण आणू शकतो काही, त्यांनी जे केलंय ते आपल्याला रेडीमेड मिळू शकतं, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला जावं लागेल. आपल्याला आणायचं आहे तर आपल्याला कालवडी त्या ठिकाणी आणल्या पाहिजे. आता काही म्हणतील आम्ही कालवडी पण आणल्या, तर कालवडी काय केलं आपल्या लोकांनी, गाभण आहे का चेक करून आणले, 3-3, 4-4 महिने गाभण मांडीवर असलेले तशा आणले. तिथं पण चूक झाली, त्या गाभण झाल्यामुळे ते स्ट्रेसमध्ये आले आणि परत त्यांना डबल टिबल स्ट्रेस सहन होत नाही. त्याच्यामुळं आपल्याला कालवडी जर आणायचे म्हणजे आपल्याला जो प्रयोग करायचा आहे, तुमच्या गोठ्यात 10 असतील ते 1-2 आणायला हरकत नाही. 11 ते 12 महिन्याच्या कालवडी आपल्याला निवडून आणायच्या. वो शॉर्ट एनालिसिस करने के बाद ये अपने टीम मेंबर्स के साथ वर्ल्ड के जो एडवांस डेयरी कंट्रीज हैं वहाँ पे गए. उस टीम में आपके खुद के रणजीत सिंह देशमुख जी भी कई विजिट में शामिल रहे. उन्होंने सीखा और देखा कि अलग अलग कंट्रीज में क्या बेस्ट प्रैक्टिसेस हैं, वो क्या करते हैं कि वो प्रॉफिटेबल हैं, वो क्या नहीं करते हैं जिसकी वजह से उनको लॉस नहीं होता है. वो आके उन्होंने धीरे धीरे उसको 1995 में वे बैक आज से 30-31 साल पहले इन्होंने इंपोर्टेड सीमेन यूज करना शुरू किया और उससे रिजल्ट ये निकला कि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, भाइयों बहनों आपको बहुत जरूरत है कि आप कॉस्ट ऑफ प्रोडक्शन को रिड्यूस करें और उसके लिए जरूरी है कि आपकी हेल्दी गाय आपके साथ रहे, आपका एवरेज मिल्क प्रोडक्शन बहुत अच्छा रहे और जो फीड कन्वर्जन है वो बहुत अच्छे से हो. इन्होंने किया और उसका रिजल्ट भी आया कि आप देखें ये अभी जो फरवरी में पीडीएफ का शो हुआ है पिछले महीनों में, उसमें आप देख सकते हैं कि हमारी जर्सी तकरीबन 80 लीटर हॉस्टन तकरीबन 80 लीटर तक पहुंची है और अलग अलग डिफरेंट कंडीशंस में आप देख सकते हैं. हम ये नहीं कि एक ये टॉप की जानवर 80 लीटर पहुंच चुकी है, बल्कि ऊपर से हम 10 भी देखें तो बहुत अच्छा यील्ड है, 50 से ऊपर ही दिखाई पड़ रहा है. दुधाच्या व्यवसायामध्ये 1978 साली मी आलो वकील म्हणून आणि त्यानंतर आम्ही पंजाब बडोदा बँकेचं कर्ज घेतलं आम्ही 7,000 रुपये आणि पहिल्या गाई पंजाबमधून आणणाऱ्यामध्ये मी आहे. असे 10 आम्ही शेतकरी होतो त्यांनी आणल्या. इथं सांगितलं की शेतकरी आपल्या दूध संघाचे चेअरमन म्हणून उल्लेख रणजित यांनी केला. मी दूध सोसायटीचा बराच काळ चेअरमन राहिलो. मी आमदार झालो तरी दूध सोसायटीचा चेअरमन होतो, दूध संघाचा चेअरमन झालो तरी दूध सोसायटीचा चेअरमन होतो आणि दुधाशी खूप त्यामुळं नातं कायम राहिलं आहे. दूध संघात चेअरमन म्हणून असेल किंवा नंतर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं मला या क्षेत्रामध्ये मी काम केलेलं आहे आणि त्यामुळं मला नवीन नवीन प्रयोग जे असतात त्या बाबतीत माहिती आहे. आज आपण करतो आहोत एक टप्पा आपण पाहतोय की एक चांगलं रणजित
प्रत्येक चेअरमनना आपला दूध संघ पुढे नेण्याचा प्रयत्न सातत्यानं केलेला आहे आणि त्यामध्ये रणजित आल्यानंतर त्यांनी 2 गोष्टी जास्त केलेल्या मला दिसतात. एक ओपन गोठा संकल्पना आणली आणि ती इस्रायलमध्ये पूर्वीच होती, ती आपल्याकडे आणली. त्यामुळे गाई थोड्याशा मोकळ्या आणि फिरायला मोकळ्या झाल्या, त्याची तब्येत चांगली राहण्यास सुरुवात झाली, आपले श्रम कमी झाले. दुसरं मुरघास हा जो आपण आणला त्यामध्ये रणजितचा चांगला पुढाकार राहिला. त्या मुरघासामुळे चारा हा प्रश्न त्याचं स्वरूपच बदलून गेलं, ही वस्तुस्थिती. आणि म्हणून या सगळ्याचा तिसरा एक गोष्ट सांगितली पाहिजे की ज्यावेळेस कोरोनाचं संकट होतं, 2 वर्ष कोरोनाचं संकट आपलं चाललं, अशा काळात तुमचं दूध जात होतं डेअरीला. याला कारण असं की रणजित त्यावेळेस महासंघाचे अध्यक्ष झाला आणि त्यांनी आम्हाला प्रस्ताव दिला. मी मंत्रिमंडळात होतो, मुख्यमंत्री होते ठाकरेजी आणि त्यांच्याबरोबर अजितदादांना हा विषय बरा समजत होता, कारण त्यांच्याकडे वित्त विभाग होता आणि त्यांनी 10 लाख लिटर रोजचं संकलन सरकारने करायचं हा निर्णय घेतला. म्हणून तुमचं दूध, नाही तर कोरोनाच्या काळात दूध घरी राहिलं असतं, ही वस्तुस्थिती आहे. ते दूध जात होतं, पावडर बनत होती, मोठा तोटा त्यावेळी जवळजवळ 600 कोटी रुपयाचा तोटा सरकारला घ्यावा लागला, परंतु आपल्या दूध उत्पादकांना मदत झाली. हे चांगलं आहे. ज्या नवीन काही ना काही सतत नवीन करत राहावं लागतं. म्हणून आता एक वेळ आलेली आहे की आता तुम्हाला दूध परवडायचं असेल, दूध धंदा समजा असा आहे की गाय आहे, तुमची गाय आहे, ती 10 लिटर दूध देते आणि किती भाव दिला तर परवडाल का? 20 लिटर दूध दिलं तरी परवडत नाही, अशी आजची अवस्था आहे. ही अवस्था आहे आपली. मग काय करावं लागणार आहे? आणि पुढं त्याचा भाव किती दिला, शेवटी ग्राहक विकायला गेलं तर ग्राहकांना घेतलं पाहिजे ना. तुम्ही किंमत वाढवून किती वाढवणार? म्हणून दोन्हीचा मेळ घालावा लागतो की आपल्याला परवडणारं झालं पाहिजे आणि घेणाऱ्यालाही परवडणारं राहिलं पाहिजे. हा मेळ घालत आपल्याला पुढे चालवला जात असतो. आणि म्हणून याला एकच उपाय की कमी गाई आणि जादा दूध, याच्याशिवाय पर्याय नाही. जादा गाई सांभाळायचं, दूध मात्र कमी काढण्याऐवजी गाई जितक्या जादा गाई कमी सांभाळायच्या, परंतु दूध मात्र जास्त असलं पाहिजे. आणि याच्याकरता म्हणून मिशन 50 लिटर हा अत्यंत चांगला निर्णय आहे आणि ही मोहीम म्हणून तुम्ही राबवली पाहिजे. मोहीम असली पाहिजे की काही नाही, आता गाईची उत्पादकता, दुधाची उत्पादकता वाढवायची, आपल्याला परवडणार होणार आहे आणि गाई सुद्धा संख्या मर्यादित राहणार आहे. डेयरी स्टेट की तरफ बढ़ा है पंजाब, तो ऐसे ही इनका जो इलाका है तो इसमें भी पंजाब जैसे ही मिल्क होना चाहिए, ऐसे फार्मर, बड़े फार्मर होने चाहिए, वैसी प्रैक्टिस होनी चाहिए, वैसी गाय होनी चाहिए. और ये पूरी कोशिश करते हैं और हर साल कई बार ये पंजाब आते हैं. और आपको जो सैलज आपने बनाना शुरू किया वो रणजीत जी के कारण ही शुरू किया. आपने जो लूज हाउसिंग की है वो सारा कुछ रणजीत जी वहाँ से, और बहुत ट्राई करते हैं कि कैसे होगा. हर बार सोचते हैं मैं वहाँ जाके कैसे करूँ. तो मेरे को जैसे लगता है कि हमने भी जो जब शुरू किया था ना तो वैसे ही किया था जैसे रणजीत जी की प्रयास कर रहे हैं. मेरे को लगता है अगले 10-12 साल के अंदर अंदर आप भी पंजाब जैसे लेवल पे पहुंच जाएंगे. इसमें रणजीत जी का बहुत बड़ा योगदान होगा, तो इनका नाम भी होगा. क्योंकि पंजाब में जो काम किया उसके बाद अगर किसी स्टेट में, किसी इलाके में काम हो रहा है, वो यहाँ हो रहा है HF काऊ के ऊपर. और बता रहे थे कि 1 भी लीटर दूध बफेलो मिल्क नहीं, सारा काऊ का है. हमने भी सारा काम जो किया है हमने काऊ के ऊपर किया, जबकि पंजाब में ज़्यादा बफेलो थी. पंजाब हरियाणा आप जानते हैं बफेलो थे. तो मैंने भी आज से 30 ईयर पहले 29 ईयर हो गए मेरे को भी डेयरी फार्म शुरू किए को. तो मैंने थोड़ा सा ज़्यादा गाय से शुरू किया था तब भी हमारे यहाँ डेयरी फार्मिंग नहीं थी. तो हम भी सारे 20-25 लोग ही होते थे. हमारे जो कमर्शियल डेयरी फार्मर थे वो 20-25 लोग ही थे और हमारे ज़्यादातर 20-30 गाय वाले फार्मर ही होते, 50 गाय वाले मैक्सिमम थे. तो उसके बाद हम 2002 में हमने संगठन को ज़्यादा मजबूत किया अपने को. तो अपना टारगेट स्थापित किया कि हमने HF प्योर के ऊपर काम करना है, HF क्रॉस ब्रेड के ऊपर काम नहीं करना है. तो हमने सबसे पहले जो सोच आई थी हमारी, तो हमने ये सोचा था कि अगर इजराइल में 50-70 लीटर 80 लीटर दूध दे रही गाय तो हम क्यों नहीं रख सकते. इजराइल का गर्मी ऐसी है जैसे पंजाब में है, तो कमी हमारे में
हम गाय में कोई कमी नहीं है। तो जब हम ये बात करते थे तो सारी यूनिवर्सिटीज और जितने डिपार्टमेंट हैं वो बोलते थे, सारा देश बोलता था कि क्रॉस ब्रेड ही रखी जाएगी। क्रॉस ब्रेड के अलावा जहाँ कामयाब नहीं होगी, प्रेगनेंसी नहीं आएगी, आपकी 1-2 लैक्टेशन दूध देगी गाय, आप बाद में प्रेग्नेंट नहीं होगी, छोड़नी पड़ेगी, तो ये कामयाब नहीं होगी इतनी गर्मी में। तो लेकिन हमारा एक ही टारगेट था, मैंने 1998 में फार्म शुरू किया ग्रेजुएशन के बाद। तो पहले दिन से मैंने प्योर गाय रखी है, पहले दिन से कभी क्रॉस ब्रेड का सीमन नहीं लगाया, सारी प्योर गाय रखी है। तो उसके बाद जैसे मैं ऑर्गेनाइजेशन का प्रेसिडेंट बनाया तो हमने अपनी ऑर्गेनाइजेशन का भी एक मिशन बनाया। जैसे आज आपने रखा है कि मिशन 50 लीटर, तो हमारा भी मिशन था कि प्योर गाय रखनी है और बराबर जाना है यूएसए के। तो हमने अपना टारगेट अमेरिका को रखा था कि उनके बराबर जाना है, और उसके बराबर आज हमारे बहुत सारे फार्म उनके बराबर आ गए हैं। मतलब आप जो यील्ड मानते हैं ना 305 दिन की, वो 305 दिन की जो यील्ड है 10,000 लीटर से लेकर 12,000-13,000 लीटर ये 10 महीने की एक गाय की। तो हमारे बहुत ज़्यादा फार्म हैं जिनमें से 25 से 30% एनिमल 11,000 लीटर तक चले गए। 10,000 क्रॉस करने वाले 50% एनिमल हो गए। 9,000 से ऊपर तो सभी हो गए। तो यूरोप को हम क्रॉस कर गए हैं, यूएसए के बराबर जा रहे हैं। तो ये सारा काम 20-25 साल में हुआ है। तो कोई भी चीज़ असंभव नहीं होती, सब चीज़ें संभव होती है। जो बोलते थे कि 1-2 लैक्टेशन ये गाय दूध देगी, हमारे फार्म में 9th लैक्टेशन की गाय भी है, 10th लैक्टेशन की भी है, 8th लैक्टेशन की भी है, और जो 9th लैक्टेशन की है वो भी 9,000 लीटर दूध, 8,000 लीटर दूध, पहले 8-9,000 तक पहुंच गए थे। जो अच्छी गाय थे वो रहेगी। तो अच्छी गाय को आप रखते हैं फार्म में ब्रीडिंग करने के लिए। तो हमने जो अपना टारगेट किया था कि हमने प्योर करना है, प्योर करके हमने सारे आज हमारे 20 फार्मर से जो हमारे जो बड़े फार्मर हैं वो 12,000 है। 12,000 फार्मर हमारा बड़ा फार्मर है, और छोटे फार्मर तो आपको पता है जैसे आपके गाँव में है ऐसे ही हैं। तो 12,000 फार्मर मिनिमम हमारे जो एवरेज है, तो ज़्यादातर फार्मर छोटे फार्मर भी शुरू करता है तो 500-700 लीटर मिल्क से शुरू करता है, 15-20 गाय से, और जल्दी एवरेज 2,000, 3,000, 5,000, 8,000, 10,000 लीटर दूध आम फार्मर के पास, हमारा 5-4,000 लीटर वाले नॉर्मल फार्मर है हमारे पास। तो ये सब ऐसे नहीं कि 20 गाय से गए हैं, किसी के पास 20 थी वो 100 चला गया, 200 चला गया, 300 चला गया। तो ये यहाँ तक कम आए हैं, लेकिन ये ऐसे ही नहीं आ गए। हमने गाय के ऊपर काम किया, फिर हमने सब, आज तो सारे देश को पंजाब सिखाने के लिए खड़ा है, लेकिन पंजाब में जो हमने काम किया ये हमने नकल करके किया। हम बाहरले देशों में जाते थे, जो सीख के आते थे वो इम्प्लीमेंट करते थे। हमने जो शेड बनाए, एक शेड जो बनाया, क्योंकि गाय तो हमने प्योर रखनी है। गर्मी में पंजाब में बहुत, आपका तो मौसम बहुत अच्छा है, हमारा मौसम तो बहुत ख़राब है। आप हमारे तो जो टेम्परेचर 48 तक चला जाता है और ह्यूमिडिटी 85 क्रॉस कर जाती है। गाय टेम्परेचर पे तंग नहीं होती, ह्यूमिडिटी पे तंग होती है। तो हमने उसको इन्वायरमेंट दिया। शेड एक बार नहीं, जैसे हमारे जैसे लोग जो पुराने लोग हैं, हमने एक शेड को 2-2 बार 3-3 बार दोबारा उसको बनाया। पहले कम विड्थ थी, फिर ज़्यादा की, फिर ऊंचाई ज़्यादा की, 35 फीट है उसकी ऊपर लेके गए, चढ़ाई की। तो सारा कुछ किया, कूलिंग की, काउ कूलिंग की, फैन, मतलब बड़े बड़े फैन लगाए। और इतनी गर्मी में भी हमारी गाय को गर्मी नहीं लगती, आप आके देख सकते हैं, क्योंकि हमने उनको एनवायरनमेंट दे दिया। जब एनवायरनमेंट दे दिया तो प्योर गाय रखने में कोई दिक्कत नहीं है। ठीक है जी, एनवायरनमेंट दिया, फिर न्यूट्रिशन दी। अगर आप 50 लीटर वाली गाय को 20 रुपए की फीड डालोगे, 25 रुपए वाली डालेंगे, वो तो प्रेग्नेंट होएगी नहीं। तो हमारी गाय की नॉर्मल जो इतनी अच्छी गाय है, उसकी फीड कॉस्ट भी 42, 43, 40 रुपये प्लस चली जाती है। दूध का रेट भी आप जैसा ही है, 1-2 रुपये इधर उधर होता है। जितना का दूध का रेट होता है उतनी की फीड का रेट होता है, लेकिन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कम हो जाती है। TMR मशीन है जो, वो आज से हम 15 साल पहले 17-18 लाख की लेके आए थे, 4 लाख की पंजाब में बढ़ती है और सारे देश में जा रही है। जो इक्विपमेंट बाहर से हमने लेके आए थे सारे पंजाब में बढ़ते हैं और सारे देश में आ रहे हैं। पंजाब में डेयरी भी ग्रो हुई, इंडस्ट्री भी ग्रो हुई है, और ये सारा काम PDFA ने किया है परमात्मा की कृपा से।
इसमें ना कोई सरकार का आधा % योगदान है, ना किसी डिपार्टमेंट का योगदान है। हम सारे स्टेज पे, चाहे हमारा वहाँ CM बैठा हो, चाहे हमारा डिपार्टमेंट बैठा हो, चाहे दिल्ली में हो, बोलते हैं आपका कोई योगदान नहीं है। ये योगदान हमारी ऑर्गेनाइजेशन का है, हमारे लोगों का है, हमने करके दिखाया है। आप आओ हमारे पास इतनी गर्मी में भी हम यूरोप को क्रॉस कर गए हैं। हमारा दूध, हमारे पास जो इतना दूध ले रहे हैं तो हम यूरोप को क्रॉस कर गए हैं। हमारे जो बच्चे हैं उनकी मौत दर सारे लोगों से कम है। हमारी न्यूट्रिशन इतनी अच्छी है, हमारे बच्चे का वेट, हमारी प्रेगनेंसी के टाइम, हर चीज़ हमने उनको क्रॉस कर दिया है। तो ये करने के लिए आपकी इच्छा शक्ति चाहिए, आपने करना है तो हो जाएगा। तो इसलिए आज हमारे जो बड़े डेयरी फार्म हुए, पहले छोटे डेयरी फार्म ही थे, आज वो बड़े हुए अपनी सोच के साथ हुए कि हमने ये करना है। तो जैसे रंजीत जी ये कर रहे हैं, तो मैं तो यही कहूँगा कि आप लगो इनके साथ। आप भी मराठा हो, हम भी पंजाबी हैं, पंजाबी और मराठा लड़ते लड़ते आगे गए हैं। और सारे देश में अगर किसी कोई लड़े हैं तो पंजाबी और मराठा ही लड़े हैं, सिख और मराठा ही लड़े हैं, ठीक है जी। तो मुगलों को भी हमने भगाया है। तो अगर पंजाब ने ये काम किया तो आप भी ये काम कर सकते हो, इसमें कोई दिक्कत नहीं है। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक उदय तिवारी यांनी केलं, तर सूत्रसंचालन डॉक्टर कोमल म्हस्के यांनी करून डॉक्टर प्रमोद पावसे यांनी सर्वांचे आभार मानले। यावेळी संगमनेर तालुक्यातील युवक शेतकऱ्यांबरोबर त्यांच्या पत्नीही मोठ्या संख्येनं हजर होत्या। सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर। मुळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतीये? तर आता चिंता सोडा। जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय। 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया। ठिकाण KM हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर। संपर्क 90 677 95 189।